आपल्याला आपल्या मुलांसाठी आरक्षण मिळवायचं. काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत ते आरक्षण आपल्याला सोडायचं नाही. मराठा हा ओबीसी आरक्षणात निघाला. आतापर्यंत मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात. 1.25 करोड मराठ्यांनी अंदाजे आतापर्यंत आरक्षण घेतलंय. ज्या मराठ्यांच्या नोंदी आरक्षणात निघाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवण्याचं सरकारनं कबूल केले. ज्याची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यायचा, यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहील. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित झाला. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं म्हणून समजा. आपण दुसऱ्यांसाठी खूप संघर्ष केला. आपल्या आजोबाने केला, आपल्या बापानं केला. आता आपले गावागावातले खेड्याखेड्यातले पोरं सुद्धा यासाठी लढले, त्यांच्यासाठी कामही केले. परंतु आता स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला आपला समाज मोठा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. घराघरातल्या मराठ्यांनी त्याची जाणीव होती. मी तुम्हाला आज एक महत्त्वाचं सांगणार आहे. आपलं आरक्षण हे सगळ्या समाजाला लागणार. इथं असं होणार नाही या मराठ्याला मिळाला आणि त्या मराठ्याला मिळाला. तो पक्ष कोणचाही असो, त्यातला असणारा मराठा सगळेजण हे आरक्षण घेणार. शेतकरी, कष्टकरी मराठा असो, नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो, अखंड मराठा समाज 6 करोड मराठी यांचे लेकरं या आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि मोठे होणार. तुमच्या आजूबाजूला तुम्ही नजर मारून बघा, तुमच्या शेजारी आज कोण नाही. राजकारणासाठी जर मराठ्यांच्या आंदोलनात किंवा मराठ्यांच्या बैठकाला जर लोक येणार नसली तर त्यांना विचारायची वेळ आली, तुमच्यासाठी बाप म्हणून जात महत्वाची का नेत्याला बाप मानायला लागले किंवा पक्षाला बाप मानायला लागले? हे बघा, हा संघर्ष आपले लेकरं मोठं करण्यासाठी, तुमचा राजकीय नेता मोठा करण्यासाठी नाही. तुम्हाला कधीतरी तुमच्या लेकराच्या बाजूने बोलावं लागणार. तुम्हाला कधीतरी तुमच्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार. तुम्ही या आरक्षणात राजकारण आणू नका. इथं तुम्ही तुमच्या पक्षासाठी, नेत्यासाठी काम कराल, आमचं म्हणणं नाही तुम्ही करू नका. पण तुमच्या त्या राजकारणाच्या आणि नेत्याच्या नादात आपले स्वतःचे समाजाचे लेकरं मरता कामा नये, त्यांचं वाटोळं होता कामा नये. त्यासाठी जर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वाटत असेल या पक्षाचा नाहीये किंवा हा माणूस नाहीये, त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाय पडून त्याला एकदा सांगा, तुला जातीसाठी यावं लागणार. तू जातीसाठी पक्ष आडू आणू. पक्ष मोठा नाही, जात मोठी आहे. पक्षाचा नेता मोठा नाही, गाव मोठं आहे. तरीही तो आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या बैठकाला आपलाच असून जर येणार नसला, कार्यक्रमाला येणार नसला, तर त्याला पुढं ग्रामपंचायतला बी आपल्या दारात यायचंय, त्याला पंचायत समितीत, जिल्हा परिषदला बी आपल्या गावात यायचं, त्याचा कानफाड फोडायचं डबल जर आला तर. जातीसाठी मागं राहायचं, पक्षाचं काम करायचं आणि त्याच्यावर वेळ आली तर मग आपल्या दारात यायचं. आपल्या लेकराचं कल्याण होताना तो कुठं होता हे त्याला प्रश्न विचारण्याची आता वेळ. ज्यावेळेस आमचे लेकर मोठे होण्यासाठी आम्ही कार्यक्रम, बैठका घेतो, त्यावेळेस तो नाही, याचा अर्थ त्यालाही पुढे आपल्या दारात यायचं किंवा त्याच्या नेत्याला तरी यायचं. जर आपल्या मुलासाठी कोणी येणार असलं तर त्यांनाही आपल्या दारात नाही येऊ द्यायचं. कारण आपले लेकरं मोठं करणं आपली जबाबदारी. नसता पिढ्या बरबाद होत्या पुढच्या सुद्धा. आतापर्यंत खूप झाल्या. आरक्षण असून फक्त एकजूट नसल्यामुळे दिलं नाही. प्रत्येकाला वाटायचं हा मराठा एक येत, म्हणून मराठ्यांना गिनती सुद्धा घेत नव्हती. मराठ्यांच्या मताची कोणालाही भीती नव्हती. मराठ्यांच्या एकजुटीची कोणाला भीती नव्हती. काय करतात तुम्ही दोघं? शेवटी एवढं मोठं बलाढ्य सरकार असताना सुद्धा मराठ्यांपुढे यांना गुडघे टेकावेच लागले. याचा फक्त एक आणि कधी न मिळणारं ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना मिळालं. कधीच ते मिळणार नव्हतं. तुमचे लेकरं आता कधी मोठे होतील की नाही, यांना आरक्षण मिळणार का नाही, हा धाक आणि दडपण मराठ्यांवरती होतं. आरक्षण मिळायला लागलं आणि मराठ्यांवरचं दडपणच निघून गेलं.
आपल्या मताची भीतीच वाटली नसती तर हे झालं नसतं। आता पुढच्या काळात तुमच्या मताची सुद्धा भीती वाटली पाहिजे। मी म्हणणार नाही तुम्हाला कोणाला करा, तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, मला नाही देणे घेणे त्याची, पण तुमच्या मताची मात्र भीती वाटली पाहिजे। मराठ्यांचं एक गठ्ठा मतदान मध्ये त्यांना असा दाखे एकूणकड पडत, जिकडं पडून त्याचा कार्यक्रमच झाला। पण यावेळेस 100% मराठ्यांनी मतदान करायचं। निवडणूक आयोगच सांगतो, मी काय उलट सांगतो काही, निवडणूक आयोग सांगतो 100% मतदान करा, मी बी सांगतोय 100% करा, फक्त कोणाला करा एवढंच सांगत नाही। तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, पण असा पाडा दुसऱ्या बारीत ते 5 एक पेढे उभात नाही राहिलं पाहिजे। फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका। कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो, त्या आरक्षणाची काळजी नका करू। फक्त तुम्ही जर राजकारण आडवं आणलं, आपल्या लेकरांचं वाटोळं झालं म्हणून सांगतो। ही संधी अशी कधीच येणार नाही, मराठ्यांना अशी संधी कधीच येणार, कारण न मिळणार आरक्षण मराठ्यांच्या पदरात पडले। गावची गावं आरक्षणाचे निघायला लागले। हे जर 70 वर्षा आधीच निघाले असते तर आज देशात प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची राहिली असती। मी त्यांना फुटत नाही, त्यांचं सगळ्यात मोठं दुःख नसते, त्यांना मी फुटत नाही, मॅनेज जावं। माझ्या समाजाच्या गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी जीवाच्या बाजी लावून लढतो की नाही मला आठवत, आणि पुढेही हटणार नाही शब्द आपला तुम्हाला, कधीच हटणार नाही। आरक्षण तर घेतल्याशिवाय सुट्टीच नाही। तुमच्या गावात नोंदी निघाले की नाही? आपल्या परिसरातले सगळे गाव माता मावल्यांसह 8 जूनला नारायणगडावर यायचे। एकाही मराठ्यांनी घरी थांबायचं नाही, स्वतःच्या जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी, राजकारणासाठी नाही। इतक्या पोस्ट टाका मोबाईलवर, सोशल मीडियाला, की मोबाईलवर नुसतं तेच दिसलं पाहिजे। 8 जूनला नारायणगड, 6 करोड मराठे, एकही मराठा घरी राहणार नाही त्याशी, आपल्या गावातलं कोणीच घरी ठेवायचं। जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी ही मराठ्यांची एकजुटीची सभा होणार। 100 पिढ्यात पुढे सुद्धा कोणीच घेऊ शकत नाही, याचा व्यापार कोणीच तोडणार नाही, एवढी शक्ती मराठ्यांनी तिथं दाखव। घरोघरी लोकांना जाऊन सांगा, गावात बैठक घ्यायची नाही, घरोघरी जाऊन सांगायचं। मूळ वाटी लग्नाची दिल्यासारखं सगळ्याला सांगायचं, मराठा आरक्षणासाठी मराठ्यांची 900 करोड सभा होणार आहे, तिथं सगळ्यांनी यायचं, घरोघरी जाऊन आमंत्रण द्यायचं। आसपासचे गाव सगळे पिंजून काढा, महिलांनी महिला जाग्या करा, पुरुषांनी पुरुष जागे करा, सगळे सांगत चाल, कारण ही संधी आता वयाला घालू नका। कोणाच्या तरी नातवाच्या कामाला येणार आहे, कोणाच्या तरी लेकाच्या कामाला येणार आहे, कोणाच्या मुलीच्या कोणाच्या मुलाच्या कामाला येणार। आरक्षण हा विषय राजकारणाचा नाही, आरक्षण हा विषय घराघरातल्या 6 करोड मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आणि आपले लेकरं मोठे व्हावेत हे प्रत्येक आई बापाला वाटतं, आणि ते मोठे करायचे असले तर आरक्षणाशिवाय पर्याय। जसे तुम्ही प्रॉपर्टी शेती मुलांसाठी सांभाळून ठेवली, त्या प्रॉपर्टी इतकीच किंमत आरक्षणात सुद्धा आहे। जसं जीवन जगताना पाणी लागतंय, तसं आता जीवन जगताना पोरांना आरक्षणाशिवाय पर्याय आहे। कारण आरक्षणाची किंमत 1% हुकलेल्या मुलाला विचार, आरक्षणाची काय किंमत? ज्या आईबापानं कष्ट करून पोरं शिकवलेत त्यांना आरक्षणाची किंमत विचार, ज्या आईबापानं कर्ज काढून पोरं शिकवलेत त्यांना आरक्षणाची किंमत विचार। 1% जर हुकलं तर पोरग घरापर्यंत रडत येतो। त्यामुळे आरक्षण हे इतकं महत्वाचं आहे, आणि ते आता आपण जिंकत आणलं, याच्यात राजकारण आणू नका। उद्यापासून मोबाईलवर सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकायचे, मराठ्यांची विशाल महासभा नारायणगड 8 जूनला, चलो नारायणगड, ह्याच पोस्ट फिरल्या पाहिजे उद्यापासून। उमेदवार फिमेदवाराच्या पोस्ट एकाची नाही फिरली पाहिजे, कोणत्याच उमेदवार नाही, फिमेदवार नाही, कोण नाही, कोण नाही। त्यांचा पोळा आहे आता 2 महिने, वडे बैल उभा राहिले सगळे, ते हिंगुळून तयार होतात। आपल्या लेकराचं वाटोळ होईल, ते मोठं होईल, ते गोड बोलून आपल्याला येऊन आला, माझ्याकडे बघ, माझ्याकडे देण ठेवी, मी तो विकास केला, तो का उपकार केला, विकास केला, तुला मतदान नाही केलं की दोन माग, आमच्या पोराचा कोणी विकास करेल? आणि तो रोड टाकल्या गावात खाल्लं की ना, तो मोठा कस काय झाला? 8 रोड तर तो एकट्यानेच खाल्ला, 10% आता खातो परत, ते का उपकार नाही आमच्यावर? तुम्ही विकास केला म्हणजे उपकार नाही सांगायचा। आमच्या लेकराला आयुष्यासाठी आरक्षण लागतं, ते महत्वाचं आहे आमच्यासाठी। ते तुमचं कर्म धर्म दोन्ही पण आहे, तुम्ही ते केलं ते का उपकार नाही केला? पुढे रस्ते काय टाकले काय टाकले, मदत सुद्धा दिलेत माझ्या मायबाप मराठीने तुम्हाला, आता नाही। त्या निवडणुकीच्या नादात आरक्षण विसरून जातात, म्हणून मी गावोगावी फिरायला चालू केले, रात्रंदिवस फिरतो,
त्या 2 महिन्यात मराठी विसरू नयेत आरक्षण आणि त्या राजकारणाचं येड लागू नये म्हणून पुन्हा गावोगावी जागा करायचं काम सुरू केलं. उलट त्यांच्या ध्यानात न राहिलं पाहिजे आपलं चिन्ह काय उमेदवाराच्या. इतक्या सोशल मीडियावर पोस्ट टाका चलो नारायणगडच्या आणि उमेदवाराला टाकायचा 100 रोज चलो नारायणगडचं. त्या ध्यानातच न राहिलं पाहिजे त्याचं चिन्ह. भाषण करता करताच म्हणलं पाहिजे प्रचंड बहुमताने नारायणगडाला विजय करा. माझ्याच विरोधात काही आमदार मंत्री बोलायला लागले मला अटक करा म्हणून. तुम्ही ऐकलं नाही टीव्हीला मलाच अटक करा म्हणून बोलत होतं आणि आरक्षण घेणार नाही कधी. त्यातला एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कोण भीत निघाला. ते अंतरवाली प्रमाणपत्र माझ्याकडे घेऊन आलं आणि ते म्हणताय आमचं गावाचं लय कल्याण झालं महाबी झालं माहिती. हे बघा प्रमाणपत्र निघाले गावात. ते डबडं तिथं आहे मला अटक करा म्हणून बोलत होतो विधानसभेत. तेच आमदार ज्यावेळेस अंतरवालीच्या लोकांनी मला घरी नेऊन सोडलं त्यावेळेस त्यांना वाटलं आज राहीन आता हा घरी. ते गावात पोहोचते का नाही मागून गेलो मी तिथे आणि त्यांच्या गाड्या वाजल्या. ते पण खुश झाले. त्यांना वाटलं आता गेलाय म्हणजे आज मंडपात आपल्याला झोपायची गरज नाही. ते रोज मंडपात झोपून कतारले होते. ते बी घरी गेले. मी मंडपात आलो म्हणलं की ते म्हणले भूत परत माघारी आलं दिसतं. म्हणजे मी माझ्या जातीसाठी कुठंच जायला तयार नाही. 24 घंटे एकच काम करतो समाज आणि समाज फक्त. माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही. एवढंच मागतो फक्त आरक्षण मिळूस तर माझ्या शरीराने मला साथ देऊ. मग मी मरायला घेत नाही मेलो तर कारण उपोषण इतके झाले की मला इतका त्रास होतो की माझ्या गाडीतल्या लोकांना माहिती माझे काय होते तरी मी मागा नाही आठवत. तुम्हाला शब्द आहे माझा मला मरण जरी आलं तरी मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचं. एकजूट राहा. सगळेजण आसपासच्या गावालाही जाऊन सांगा. सगळेजण मेहनत घ्या. आपण आपल्या गावाला गाड्याला 4 व्हीलरला मराठ्यांच्या सगळे नारायणगडचे स्टिकर चिटका. आपण आपले सगळे पॉम्पलेट छापून आणून त्याला चिटकून टाका कारण त्याची प्रसार होईल आणि राज्यातला मराठा समाज सगळा एकत्र येईल. मी एकटा पुरणार नाहीये. तुम्ही आसपासचे गावं सगळे घरोघरी जाऊन लोकांना सांगा. प्रत्येकानं 30-40 गावं जरी घेतली तरी पुऱ्या महाराष्ट्राला आपला याडा येईल. मला सोपं जाईल लढताना. मदत करू लागा एकमेकाला. धावून येत जा आणि या गावातून त्या गावात वेळ असला तर कार्यक्रमाला येत जा. तुमचा कार्यक्रम गावातला संपलाय लगेच गोधडी उचलता लिंबाखाली निघाला. जातीसाठी थोडं रातपाठ एक करा. काय करत नाही ऊन पाऊस वारा सुद्धा. कारण जर आपण हे आत्ता त्रास सहन केला तर पुढं आपले लेकर सावलीत बसणार आहे. पुढच्या पिढ्या आपल्या सुधारणार. आपल्याला आता त्रास सहन करावा लागणार आहे. कष्ट करावे लागणार आहे आणि ते आपण केले पाहिजे. मी 4-4, 5-5 वाजेपर्यंत पाठं काम करतो. रात्री सुद्धा मी गरव वाजवतो मराठ्यांची की जागे व्हा. ही संधी जर गेली ना तर पुन्हा अशी संधी नाही येणार मराठी. का जातीचं वाटोळ होऊन गेला. तुमचा असणारा 2 घंट्याचा वेळ दुपारी तुम्हाला उन्हात झोपायचं तर दुसऱ्याच्या गावात जाऊन थांबा. तुम्ही तिथं सावलीला बसा. दुसऱ्याच्या घरी जाऊन तिथं बैठक बोलवा. तिथल्या लोकांना सांगा. वेळ व्हायला नका घालू. 2-2, 3-3 घंटे रात्रीचे सुद्धा द्या. रात्री झोपायला उशीर होईल. याच्या पलीकडे काय होईल. 10-11 वाजेपर्यंत शेजारचं गाव घ्या. जातीला आलेला ही संधी हे तोंडाला आलेला घास लेकराच्या वयाला आता जाऊ देऊ नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.